नमस्कार. हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला वातावरण तयार झालेलं आहे. काही ठिकाणी नद्या नाल्यांना देखील पाणी आल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता संपूर्ण अपडेट. जर शेतकरी मित्रांनो आजची परिस्थिती पाहायला गेलं तर आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. सद्यस्थितीला काही ठिकाणी धाराशिवच्या भागामध्ये जे आहे ते हलक्या प्रमाणात पावसाला देखील सुरुवात झालेली आहे. त्यात पाहायला गेलं तर आता पावसाचा जोर आपल्याला काही वेळानंतर बार्शी, वैराग, परांडा, कुरुडवाडी, तुळजापूर, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. तसेच पाहायला गेलं तर कोल्हापूर, सांगली, सातारा याही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस जे आहे ते मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो. तसेच बीड, केज, माजलगाव, परळी, पैठण याही भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील. तसेच नाशिक, इगतपुरी, मनमाड, मालेगावच्या भागात देखील आज पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. त्यात जर पाहायला गेलं तर इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, अहिल्यादेवी नगर या ठिकाणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या ठिकाणी, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात देखील पावसाची शक्यता राहणार आहे. जर वातावरणात अचानक कोणता बदल झाला, कोणत्या जिल्ह्यात जर पावसाची शक्यता पाहायला मिळत असली ती अपडेट देऊ. तसेच सांगली, सातारा या ठिकाणी, सोलापूरच्या भागात देखील, पुण्याच्या भागात देखील पावसाची शक्यता राहणार आहे. रोजची रोज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.